तर नमस्कार मंडळी, आज आपण बघतो आमची पारंपरिक आमच्या कोकणी मालवणी भाषेतली आणि मालवणी पद्धतीतली काजू भाजूची पद्धत. तर हे काय म्हणतो काजी भाजणे. काजी भाजूचं म्हणजेच काय, तर आपण बाजारात जे काजी घेतो किंवा काजूगर घेतो ते काजूगर असतात ते ड्रम रोस्टेड नसतात किंवा भाजलेले नसतात. तर ते काय केलेले असतात, गरम वाफेवर ते काजी उकडतो थोडक्यात आणि त्याच्यानंतर त्याची सालं नरम होतात आणि त्यातलं गर बाहेर काढलं जातं. पण बरेच वेळा काय होता, त्याच्यात जो डिंक असता काजूच होते गरंका तसंच राहता आणि आपल्या खाल्यानंतर आपल्या घशाकडे तो डिंक लागल्यासारखं होता. मग त्याच्यानंतर ते प्रोसेस करून वगैरे ते त्याच्यावर गरम करून तुमका तो डिंक कमी करून देतात. पण तो भाजलेलो काजूचं गर आणि तो बॉयलरचं गर याच्यामध्ये खूप फरक असता. भाजलेलो काजूचं गर हो चांगलं चवीक चांगलं लागता, तो टिकून राहता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खाल्यानंतर आपला कुठला त्रास होत नाही. तुम्ही जर बाजारात मिळणारी काजू बर्फी जर कधी घेतलात काजू कतरी, तर ती खाल्यानंतर बघा घशाकडे तुमका डागल्यासारख्या होत्या का डिंक लागल्यासारखं होतं. त्याचं कारण काय, तर ते बॉयलरचे काजूगर वापरतात आणि त्याच्यामध्ये डिंक तसंच असतं. पण हे जे भाजलेले काजूगर आहेत ते का आपल्याकडे म्हणतात ड्रम रोस्टेड. ड्रम रोस्टेड म्हणजे काय, एका गोल ड्रमात ते काजू भाजले जातात. म्हणजे हे आता आम्ही ज्या पत्र्याच्या एका बॅगचा वापर केलेलो आपली जी ट्रंक असतात त्या ट्रंकेचा वापर करून आपण त्याच्यामध्ये हे आता जाळलो. म्हणजे काय झालं, ह्याच्यात डिंक असतात, तो डिंक सगळं निघून गेलो. आमचे बाबा आणि आमचे हो भाव मुंबईचो, तर हे दोघेजण काजू भाजूचं काम करतात. पूर्वी आम्ही आमच्या घरात एक साधारण 100-1 किलो तरी काजू भाजत होतो घरात खाऊसाठी, म्हणजे आमच्या मुंबईपासून सगळ्यांना देवसाठी वगैरे. तर आता हे काजू आमचे बाबा आणि हो भाव आमच्या डोंगरात गेलेलो त्याला काजू त्यांनी जमा करून आणलेले आहेत आणि ते आता हे काजू भाजून तो काजू फोडूचा पुढे प्रोग्राम चालतो. तर पूर्वी आम्ही काय करू, असे काजू भाजायचो आणि याच्यावर काय करू राख मारू. राख मारल्यानंतर काय होतं, जो डिंक असतो तो निघून जायचो. कधी कधी याच्यात झाडू मारणं हे विजवली जायचे. आता ही काजी बघा अशा पद्धतीत का आला, ह्याचा डिंक सगळं जळून गेलेलो म्हणजे तुमका काय आला, काजूमधलं जो गर आहे तो प्युअर गर मिळतं आणि भाजलेलो गर आहे त्याचा तुमका त्रास होत नाही. आणि बॉयलरचं गर आहे तुमका हे कळतंच की तो खराब पण लवकर होता आणि घशाकडे डिंक पण लागता. तर हे आपल्याकडे पारंपरिक पद्धत अशी आमच्याकडे पूर्वीपासून म्हणजे आजोबापासून अशा पद्धतीत काजू भाजायचे. दुसरी म्हणजे काय, डायरेक्ट चुलीत टाकायचे काजू आणि ते भाजून खायचे. म्हणजे काय, पत्र्याच्या डब्यात वगैरे कमी प्रमाणात तर डायरेक्ट चुलीत टाकायचे आणि तसे भाजून खायचे. आणि भाजलेल्या काजूची जी मजा ना ती वेगळीच असतं. आणि हे काजू जर तुम्ही खात राहिलात तर तुमका अजून खात राहावं असं वाटतले. तर हे आता बघा, हे पुन्हा आपण आमचं चालूच आहे प्रोसेस ही. आणि आता हे असे ढवळूचे लागतं. म्हणजे काय, सगळ्या काजूंका आग लाग होई. एकदम जास्त पण काजू भुतू टाकायचे नाही, तर अर्धे भाजल्यासारखे होतात. जर कमी भाजलेले असेल तर फोडताना सगळं डिंक लागतं आणि मग तो फोडलेलं ह्या होत नाही. आणि अतिच जर जास्त भाजून जरी गेले तरी तो गर तुमचं फुटान जाता, म्हणजे तुकडे पडतात आणि मग गर काळो दिसतं. म्हणजे भाजलेले गर ते काळे दिसतले. आपल्याकडे बाजारात बघा बाजाराचे ओळखूक तुमका मिळतं सरळ. कारण काय असता, तर बॉयलरचे काजू गर हो भाजलेलो म्हणजे काळो झालेलो नसता आणि तो तुमका अक्को जास्त मिळतं. कारण का, त्याची साला डायरेक्ट काढली जातात मशीनवर. ह्याचा तसं नाही, हे तुमका दगडांनंतर ते फोडूचे लागतात. तुमका दाखवतो रे पुढे ते कसे फोडतात ते. तर हे थोडक्यात एका ड्रम रोस्टेड म्हणतात. ड्रम म्हणजे काय, एक बॅरल असतं गोल, तो बॅरल एका भट्टीवर ठेवतात आणि गोल गोल फिरवलं होतं, त्याच्यात आग लागतं आणि एका ठराविक वेळेत ती बदलत जाते. हे बघा, आता हे आमचे काजूगर फोडूची पद्धत. तेव्हा पूर्वी असे काजूगर फोडूसाठी लोक कामाक जायचे फॅक्टरीमध्ये. तर ही आता आमच्याकडे फॅक्टरी सुरू झालेली आहे बघा. हे काजूगर सगळेजण फोडतात दगडावर घेऊन आणि हे तुमका गर अख्खे उगवतो हो अलगद फोडू गो. भाजणं पण जास्त झालेलं असतं का माने, तर तुमका ते अख्खे गर येतले. तर अशा प्रकारे हे आमचा काजूगर. ह्याच्यात काय असता, पूर्वी काजूगर फोडू कोण पुढे जायची नाही. कशासाठी, तर डिंक लागलो का हात नंतर खराब होतात, हातमध्ये कुजल्यासारखे होतात. तर त्याच्या ठिकाणी जायचं नाही, मग सगळेजण पळायचे. फक्त काजूगर खाऊ सगळेजण असतात. तर हात कुजू नये म्हणून काय करायचं, रखा लावायची आणि त्याला शेण लावायचं म्हणजे हात कुजणं